सरकारचा दे धक्का, अपात्र बहिणींवर कारवाई केली जाणार आणि याचा जी-आर देखील आलेला आहे. हा जी-आर कधी आलाय तर जी-आर ची तुम्ही तारीख पाहू शकता, दिनांक 18 ऑगस्ट रोजी हा महाराष्ट्र शासनाचा जी-आर आला आहे. आता हा जी-आर किंवा ही अधिसूचना काय म्हणते त्याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरायचं नाही. तर मित्रांनो चला जी-आर पाहूया. तर बघा या ठिकाणी प्रति कोण आहे तर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, सर्वच्या सर्व जिल्हा परिषदांसाठी हा एक जी-आर काढला गेला आहे. विषय काय आहे तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अपात्रतेच्या अटीनुसार योजनेचा लाभ घेतलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत, म्हणजेच की ज्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेला आहे त्या महिलांवर या ठिकाणी सरकारने आता कारवाई करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता यामध्ये काय काय सांगितलंय ते आपण एकदा पाहणार आहोत. तर बघा, महोदय सोबत जोडलेल्या एक मिनिट आपण पाहूया पुन्हा. महोदय सोबत जोडलेल्या संदर्भार्थित पत्राचे कृपया अवलोकन व्हावे. आता हे अवलोकन काय करायचं आहे तर बघा, माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या अर्थातच डेटाच्या अनुषंगाने जिल्हा परिषदांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतले असलेल्या कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांची यादी महिला व बाल विकास विभागाने संदर्भाधीन पत्रान्वये पाठवली आहे. आता जिल्हा परिषद मध्ये कार्यरत असलेल्या म्हणजेच कामाला असलेल्या महिला आणि तरी देखील त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलाय अशा महिलांची काय केली तर यादी महिला व बाल विकास विभागाने आता जिल्हा परिषदांना पाठवली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदांकडे हा परिपत्रक किंवा हे जे अनुमोदन आहे ते गेलं आहे. आता यामध्ये सदर योजनेच्या अपात्रतेच्या अटीनुसार सदर अधिकारी कर्मचारी पात्र नसताना सुद्धा या योजनेचा जाणीवपूर्वक लाभ घेऊन शासनाची दिशाभूल केल्याची बाब विचारात घेऊन संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत आवश्यक ती कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल सादर करण्याबाबत कळवले आहे. म्हणजे काय सांगितलंय तर कारवाई तर यांच्यावर करायची का तर 100% कारवाई करायची आणि कारवाई काय केली आहे याबाबत देखील जी माहिती असणार आहे ती माहिती महिला व बाल विकास विभागाला आता जिल्हा परिषदांनी द्यायची आहे. आणि त्यामुळेच ज्या सरकारी नोकरदार महिला होत्या आणि ज्यांनी आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्यावर आता कारवाई होणार हे मात्र यातून 100% स्पष्ट झालेलं आहे. आता यामध्ये दुसरा एक तिसरा मुद्दा काय सांगितलाय तर बघा, सदर पत्रासोबत महिला व बाल विकास विभागाने पाठवलेल्या यादीमध्ये एकूण 1183 नावे समाविष्ट आहेत. सदरचे अधिकारी कर्मचारी जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत आहेत. जिल्हा परिषदा स्वायत्त संस्था असून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची नियुक्ती तथा शिस्तभंग विषयक प्राधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आहेत. त्यामुळे विषयांकित प्रकरणी महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत आवश्यक ती कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीबाबत अहवाल, म्हणजे लक्षात घ्या की जिल्हा परिषद मध्ये कामाला असून जिल्हा परिषद मध्ये काम करून देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. जिल्हा परिषद मग यामध्ये ग्रामसेवक असतील किंवा महसूल मध्ये काम करणारे असतील किंवा झेडपीच्या आरोग्य विभागामध्ये काम करणारे असतील किंवा जिल्हा परिषदच्या इतर कोणत्याही विभागामध्ये काम करणाऱ्या महिला असतील ज्यांनी या लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1,500 रुपयांचा लाभ घेतला आहे त्यांच्यावर आता सरकारकडून कारवाई केली जाणार आहे. आणि ही कारवाई केल्यानंतर कारवाई काय केली याबाबत देखील अहवाल सादर करावा लागणार आहे. आता हा काही प्रमाणामध्ये 100% चांगला देखील निर्णय आहे, आपण असं देखील म्हणू शकतो. तुम्ही म्हणाल की का तर लक्षात घ्या की सरकारकडून जर जिल्हा परिषद मध्ये कामाला आहे तर तुम्हाला तिथे 40-50 हजार रुपये महिना पगार मिळतो. मग 40-50 हजार रुपये तुम्हाला महिना पगार मिळत असताना लाडकी बहीण योजनेच्या 1,500 रुपयात देखील तुमचे मन येत असेल तर 100% तुमच्यावर या ठिकाणी कारवाई झालीच पाहिजे. आणि ही कारवाई होणार असल्याने या ठिकाणी कुठला तरी चांगला निर्णय झालेला आहे. कारण यामुळे अनेक महिलांना चपराक बसणार आहे की आपण जर अटी व निकषांमध्ये पात्र नसू तर आपण योजनेचा लाभ घेतला नाही पाहिजे हे देखील महिलांना समजणार आहे. आणि त्यामुळेच ज्या लाडक्या बहिणी आहेत, ज्या सरकारी नोकरदार लाडक्या बहिणी आहेत त्यांना यामुळे सरकारकडून हा मोठा धक्का दिला आहे. कारण पैशांची वसुली तर होणारच आहे आणि त्यासोबत त्यांच्यावर कारवाई देखील होणार आहे. आता ही कारवाई कोणती होणार आहे याबाबत देखील लवकरच जिल्हा परिषद परिपत्रक काढून त्या संदर्भातील माहिती महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत जी असणार आहे ती महिला व बाल विकास विभागाला देणार आहे. आणि त्यामुळेच
तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असेल, परंतु तुम्ही जर सरकारी नोकरदार असणार आहे, तर तुम्हाला ही कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. हा GR किंवा परिपत्रक दिनांक 18 ऑगस्ट म्हणजे काल आले आहे आणि त्यानंतर याची अंमलबजावणी देखील सुरू होणार आहे. आता तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत आहात का, हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. तसेच या कारवाईबाबत तुम्हाला काय वाटतं हे देखील नक्की कळवा, जेणेकरून आपल्याकडून ही जी माहिती आहे ती तुम्हाला मिळणार आहे. आणि अशाच कामाच्या माहितीसाठी आणि अपडेटसाठी आपल्या हक्काच्या मराठी हायटेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला या सर्व अपडेट नेहमी मिळणार आहेत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तुमचे जे काही प्रश्न असतील ते सर्व प्रश्न आम्हाला कमेंटमध्ये विचारायला विसरू नका. काय करणार आहात तुम्ही? कमेंटमध्ये आम्हाला विचारायला विसरू नका आणि ही व्हिडिओ शेअर करा.